जगासमोर पाकिस्तानचे इरादे आणि कृत्य उघड करण्यासाठी परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव देणार माहिती। 7 पैकी 3 शिष्टमंडळांना आज करणार अवगत। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी परराष्ट्र व्यवहार विषयक संसदीय समितीच्या सदस्यांना ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिली सविस्तर माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते परदेशस्थ भारतीय नागरिकांसाठीच्या अत्याधुनिक OCI पोर्टलचं उद्घाटन। सिंधू नदी करार स्थगित करण्याचा सीमा भागातल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ। जलसाठा आणि सिंचनात मोठी वाढ होणार, केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। देशभरात येत्या 29 तारखेपासून विकसित कृषी संकल्प अभियान। शास्त्रज्ञांचा चमू, शेतकऱ्यांना व्यावहारिक आणि वैज्ञानिक शेती तंत्रांचं देणार प्रशिक्षण। मुंबईत राजभवनात आज राज्य मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी। राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता। शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करावा, अन्यथा बँकांविरुद्ध कारवाई केली जाणार। राज्यस्तरीय बँकर्स बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश। एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाबद्दल संयुक्त समितीची मुंबईत विविध हितसंबंधी यांची चर्चा। एकत्रित निवडणुका वेळ, पैसा आणि मनुष्यबळाची बचत करणाऱ्या ठरतील, समितीची अपेक्षा। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यात राजशिष्टाचाराचं पालन न झाल्याबद्दल राज्य सरकारकडून दिलगिरी व्यक्त। मुंबईत KEMमध्ये झालेले 2 कोविडग्रस्त महिलांचे मृत्यू इतर आजारांमुळे झाल्याचं सांगत कोविडची भीती न बाळगण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन। रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष समाप्तीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासोबत चर्चा। युद्धविरामावर लवकरच चर्चा सुरू होणार। आणि दीवमधील घोगला समुद्र किनाऱ्यावर पहिल्या खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धांचं केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत